राम नारायण राम हे एक अतिशय अद्भुत नाम आहे। ते जपताना आपल्याला स्वतःशी साक्षात्कार होऊ लागतो। या जगात असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी राम नारायण रामशी संबंध जोडून केवळ स्वतःचेच नव्हे तर समाजातील लोकांचेही कल्याण केले आहे। राम नारायण राम आपला गोंधळलेला जीवनाला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करतो। जेव्हा एखादा व्यक्ती राम नारायण रामशी जोडला जातो तेव्हा त्याला जीवनाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो आणि हाच नवीन दृष्टिकोन आपल्याला नवी ऊर्जा देतो आणि जीवनाला यशस्वी बनवतो। राम नारायण राम नेहमी लोकांना शिकवतो की आपल्या विचारांना सकारात्मक ठेवा, जीवनात नेहमी चांगले कार्य करा आणि जितके शक्य असेल तितके लोकांचे भले करा। राम नारायण रामच्या माध्यमातून समाजातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यामुळे समाजातील अंधकार दूर होईल आणि जागरूकतेचा प्रकाश पसरू शकेल। राम नारायण रामशी जोडून लोकांचे जीवन यशस्वी होऊ लागले आहे आणि ते निरंतर यशाच्या मार्गावर जात आहे। राम नारायण राम आपल्या अंतर्मनाला जागृत करतो। तुम्ही पाहिले असेल की जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत असता परंतु त्यांना साधता येत नाही। प्रत्येक शक्य प्रयत्न केल्यानंतरही तुम्ही अपयशी होता। कधी तुम्ही त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे का? ते म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या अंतर्मनाशी, आपल्या शक्तीशी परिचित नाही। जर तुम्ही आपल्या शक्तीला, आपल्या अंतर्मनाच्या आवाजाला ओळखू इच्छिता तर राम नारायण रामच्या नामाशी जोडले जा। त्यानंतर तुमचे स्वप्न केवळ पूर्ण होणार नाही तर तुम्हाला तुमच्या आत एक वेगळी ऊर्जा अनुभवायला मिळेल। म्हणूनच हे म्हणले जाते की राम नारायण रामच्या नामात ती शक्ती आहे जी संपूर्ण सृष्टीला आपल्यात सामावून घेते। कितीतरी लोक या नामाशी जोडले आणि त्यांचे जीवन बदलले, तर तुम्ही कशासाठी थांबला आहात? ताबडतोब या पवित्र नामाशी जोडले जाऊन समाजाला प्रेरित करण्यासाठी त्याचा प्रचार करा। हे केल्याने तुम्हाला निश्चितच खूप आनंद होईल। आपण सर्व एकाच पृथ्वीवर राहणारे प्राणी आहोत, परंतु हे समजून घ्या की समाजाने जातीवाद आणि धर्माच्या नावावर पृथ्वीचे तुकडे केले आहे। असेच चालू राहिले तर संपूर्ण जग एकमेकांच्या शत्रूंमध्ये बदलेल। परंतु आपल्याला शत्रू नसून प्रेमाचा संदेश देणारे बनावे लागेल। हृदयात द्वेष न ठेवता प्रेमाचे बीज पेरावे लागेल। आमच्या भारत देशाबद्दल बोलायचे तर भारताकडे अशी आध्यात्मिक शक्ती आहे ज्यामुळे तो प्रत्येकाला स्वतःसोबत जोडू शकतो, परंतु यासाठी आपल्याला स्वतःला ओळखणे आवश्यक आहे। आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकणे आवश्यक आहे। आपण हे विसरले आहे की आपण सर्व 5 तत्वांपासून बनलेले आहोत। सर्वांच्या हृदयात आणि मनात समानता आहे, परंतु हे आपल्यावर अवलंबून आहे की आपण आपल्या हृदयात आणि मनात सकारात्मकता ठेवतो की नकारात्मकता। आपण एकमेकांचे भले करायला इच्छितो का की वाईट करायला? जेव्हा माणूस लालचामध्ये सापडतो तेव्हा तो समोरच्याला किती वेदना होत आहेत याचा विचार करत नाही। जरा विचार करा, जर एखादा माणूस आपल्यावर पूर्ण विश्वास ठेवतो आणि अचानक आपण आपल्या स्वार्थासाठी तो विश्वास तोडला तर त्याला किती वेदना होतील। म्हणून आपल्या स्वार्थासाठी कधीही कोणाचे मन दुखवू नका, कोणाचा विश्वास तोडू नका। आपली पृथ्वी तपाच्या भूमीवर आहे। विश्वास आपली ताकद आहे, धैर्य आपले शिस्त आहे आणि प्रेम आपला आत्मविश्वास आहे। हे सर्व हृदयात ठेवून फक्त पुढे चालत राहा तर आपली मंजिल आपोआप मिळेल। आपण आपल्या निसर्गाशी इतके काही मिळवले आहे ते जीवनाला धन्य बनविण्याच्या किमतीला सक्षम आहे। आपल्याला निसर्गातून शिकण्याची आवश्यकता आहे। निसर्गाचा कधीही नाश होऊ शकत नाही, त्यात काळाच्या प्रवासानुसार बदल होतात। हे बदल देखील आपल्याला काही नवीन शिकवण देऊन जातात। म्हणून निसर्गानुसार चालावे, कारण निसर्ग आपल्याला संतुलन ठेवतो। आपल्या जीवनात जिथे काही कमतरता येते तिथे निसर्ग त्या कमतरतेला दूर करतो। म्हणून निसर्गाशी जोडले राहा, आपल्या स्वभावात सकारात्मकता ठेवा, मनात प्रेम आणि एकमेकांना साथ देण्याचा भाव ठेवा, तर पहा जीवन किती सोपे होईल। आपण सर्वांनीच आपल्या जीवनाला समस्यांमध्ये अडकवले आहे, न आवडता देखील आपले जीवन गोंधळले आहे। राम नारायण राम आपले गोंधळलेले जीवन योग्य दिशेने नेत आहे। जेव्हा एखादी व्यक्ती राम नारायण रामशी जोडली जाते तेव्हा त्या व्यक्तीला जीवनाला एक नवीन दृष्टिकोन मिळतो आणि हाच नवीन दृष्टिकोन आपल्याला नवीन ऊर्जा देतो आणि जीवनाला यशस्वी बनवतो।